धारात्या, काय व? आज संध्याकाळी जगदीश्वराच्या मंदिरात जाऊया. आज? हो, म्हणजे स्थिर सावर झालं की जाऊन येऊ. हे काय, बाळराजा आलं आणि गेलं बी? ते बघ आलेही. या बाळराजे. काय हो, आज एवढी धांदल का उडाली आहे तुमची? नाहीतर कुठे धांदल. या पुढे या. नमस्कार करा वहिनीसांना. थांबा थांबा. का? का म्हणजे या कोण? कोणाला नमस्कार करायला लावताय? वय तर, आणि नमस्कार केल्यावर आशीर्वाद कुणाला देतोय हे कळाय ना ग. बाळराज, आधी ओळख करून द्यायची माणसाची. हो, म्हणजे त्यासाठीच आलोय आम्ही. ह्या जानकीबाई. जानकीबाई? कोण जानकीबाई? जानकीबाई, तुम्ही आमच्या लग्नात नव्हतात ना, म्हणून तुमची ओळख करून द्यायची राहिली. ते झालंच हो बाळराजे, पण या कोण? ह्या आमच्या, ह्या तुमच्या, ह्या तुमच्या, ह्या आमच्या बायको. धारात्या, बघितलंस का? बायको. हो. बाळराजे, नशीबवान आहात बरं. एवढी चांगली बायको तुम्हाला मिळाली. छान आहेत. आहेत ना? आवडल्या ना तुम्हाला? खूप गोड आहेत. साखऱ्याच आहेत जणू. सुखी भव, आयुष्यमान भव. लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभिवंत दिसू दे रे देवा. घ्या जानकीबाई. अगो बाई, आज्ञेत आहेत जणू. आता या आज्ञेत राहतील आणि नंतर आमचे बाळराजे आज्ञा पाळतील. जाऊबाई, खूप खूप आनंद झाला आम्हाला. घ्या हा सोनमुख बघण्याचा दागिना. पहिल्यांदा बघतायत ना, म्हणून घ्यायचा असतो दागिना. घ्या. पण बाळराजे, पहिल्यांदा नाही काही, आम्ही त्यांना दुसऱ्यांदा बघतोय. हो. अहो बाळराज, सुनबाई आणि युवराजांनीच महाराजांनी होकार कळवला होता. तुमच्या अगोदर आम्ही जानकीबाईंना भेटलोय आणि त्यानंतर त्यांना आमचा हा राम भेटला. काय जानकीबाई, खरंय ना? बघा, हो म्हणाल्या. आम्ही येऊ? या. हसा हसा खूप दिवसांनी रायगडावर हसण्याचा आवाज आला. नाहीतर सगळ्या लोकांची तोंड वेगवेगळ्या दिशेला. मातोश्री, रायगड हसताच पाहिजे. हो ना, पण सध्या त्याचं हसणं सरलंय. सुनबाई कधी वाटलं नव्हतं, पण घरच्याच माणसांमध्ये दोन तट पडले. त्याचीच काळजी वाटते आम्हाला आता. वाटणारच ना, तुम्ही या घरच्या मोठ्या सुनबाई आहात.
आता हे 2 तट सांधणारा सेतू व्हायचाय तुम्हाला. तेव्हाच महाराजांचा रायगड हसता खेळता दिसेल. किती सुंदर आहे हा दागिना. आणि दागिना देणाऱ्या त्याही सुंदर आहेत. आमच्या जाऊ कुठे गेला होतात राजे? आम्ही वहिनीसांकडे. एकटेच गेला होता? नाही, मग सुनबाईंना घेऊन गेला होता? जी मातोश्री. कशासाठी गेला होता? ओळख करून देण्यासाठी. ओळख करून द्यायची एवढी घाई झाली होती की तुम्ही राजे आहात याचाही विसर पडावा. आम्हालाही विचारलं नाही. चुकलंच आमचं. सुनबाई, राजे अजूनही अल्लडपणा करतात, पण तुम्ही तरी रीतभात सोडू नये. आपण परस आम्हाला न सांगता कुठेही जाता, कोणाशीही जाऊन बोलता, हे योग्य आहे का? चुकलं आमचं. काय म्हणाल्या? काही नाही. खूप खुश होत्या त्या. हा दागिना दिलाय त्यांनी आम्हाला भेट. दागिना बघू. का घेतलात? टाळायचं होतं. आणि काही विचारलं आमच्याबद्दल? नाही. काहीतरी म्हणाले असतील राजे? नाही, काही नाही म्हणाले. उलट यांची थट्टा केली. थट्टा? एवढी ओळख झाली? त्यांनीच आम्हाला पसंत केलं होतं पन्हाळगडावर. आमची ओळख आहे. बरं, यापुढे लक्षात ठेवा. विचारत चला. युवराजनी कसली गडबड आहे? काही नाही हो, आमच्या जाऊबाई आल्या होत्या. जानकीबाई? हो. किती किती गोड आहेत, किती सालस आहेत. मग आमच्या आबासाहेबांची निवड कधी चुकीची असूच शकत नाही. काय? अनुभव आहे आम्हाला, आणि अनुभव आमच्या समोर आहे. युवराज, ऐका ना, जानकीबाईंना आपले बाळराज घेऊन आले. किती लाजल्या त्या, पण आदब थोरा मोठ्यांची. लगेच वाकून नमस्कार केला आम्हाला. युवराजनी सरनोबत प्रतापराव गुजरांचं कन्यारत्न आहे ते. आणि आपले बाळराजे आमची ओळख करून देत होते त्यांना. तेही लाजले. किती साधे भोळे आहेत ना आपले बाळराजे. मनात कसलाही किंतु परंतु नाही त्यांच्या. शोभतात शिवपुत्र. शिवपुत्रही शोभतात आणि आपले बंधूही शोभतात. आम्ही भेट म्हणून त्यांना एक दागिनाही दिला. एकदम हरकून गेल्या होत्या. छान, बरं केलं. एक विचारायचं होतं युवराज, म्हणजे आपली परवानगी असेल तर. विचारा. आम्ही थोरल्या मातोश्रींना भेटायला गेलो तर चालेल का? सासूबाईंना भेटायला सुनेला परवानगी कशाला घ्यावी लागते? म्हणजे जाऊ आम्ही? जा.
वहिनीसा, बताशीबाई, बरं झालं भेटला. चला, कुठे निघालात? थोरल्या मातोश्रींकडे कशासाठी? भेटायला. जो विचार मनात ठेवून निघाला आहात त्यातलं काहीही होणार नाही. आणि आम्हाला असं वाटतं की जाण्याची गरजही नाही. पण वहिनीसा, अपमानित व्हाल. बताशीबाई, आम्हाला वाटतं घर सांधायला पाहिजे. घर सांधायचा मक्ता काय तुम्हीच घेतलाय का? तुम्ही घर सांधायचं. आमच्या दादासाहेबांनी माणसं जोडायची. भले ती माणसं हातात तलवार घेऊन अंगावर धावली तरी त्यांना काही बोलायचं नाही. आणि त्यांनी मात्र तसं नाही हो. पण तरीही वहिनीसा, आंधळ्याच्या गावात आरसे विकण्यात काहीच हाशील नाही. म्हणून सांगतो, नका जाऊ. काहीच उपयोग होणार नाही. आम्हालाही कळतंय ते. तुम्ही स्वतःहून भेटायला गेलात तर मातोश्री आणखी शेफारतील. तुम्ही आपुलकीने नमतापणा घ्याल, पण त्यांचा मात्र गैरसमज होईल. ते आणखी बेपर्वाहीने वागतील. दादासाहेबांच्या पुढ्यातल्या अडचणी वाढवू नका. आम्ही सावध आहोत. तुमच्या सावधपणाचा काहीच उपयोग होणार नाही. हे छत्रपतींचं घर आहे. हा छत्रपतींचा संसार आहे. हे तुम्ही लहान धाकले असून तुम्हाला कळतंय. मग त्यांना कळायला नको का? बताशीबाई, आपल्यावर अनेक संकट कोसळली. मुख्य म्हणजे आपले आबासाहेब गेले. यातून आपल्याला सावरायला पाहिजे. काही भव्य, काही चांगलं करायचं असेल तर घरातली मनं चांगली पाहिजे. एकाचं तोंड एकीकडे तर दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे असं नाही चालणार. काहीही झालं तरी घरातली एकी घराला वैभव प्राप्त करून देते. आपल्या आबासाहेबांनी सुद्धा हेच सांगितले की नाही आपल्याला? मान्यच आहे, पण तरीही बघा ना, केवढ्या सासवा आम्हाला. 8 सासवा आणि 1 आजी सासू होत्या. पण घरात कधी कुरबुर झाल्याचं आठवत नाही हो आऊसाहेब असेपर्यंत. आऊसाहेबांचा गोडवा हा वंगण म्हणून राहिला. आणि त्यांच्यानंतर आबासाहेबांचा आदर हा सर्वांना जोडणारा ठरला. यापुढं या घरात हेच चालावं. बताशीबाई, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. घरातल्या घरात घेतलेला कमीपणा हा सगळ्यात थोरपणा असतो. येतो आम्ही. बघा बरं, गडाला कसा तजेला आलाय ते. सगळी माणसं खुश आहेत. स्वागतही छान झालं. थोरल्या बाईसाहेब, फक्त तुम्ही नव्हता. महाराजांच्या दालनात जायला धजावत नव्हते युवराज, पण गेलेत शेवटी. डोळे भरून आले होते त्यांचे. येणारच ना. वडिलांची आठवण पिच्छा थोडी सोडणार. तुमची भेट झाली नाही. अरे देवा, अजून भेटलातच नाही. बाईसाहेब, आता शंभूराजेंची आणि आमची भेट म्हणजे राजकारणाचा भाग असेल. माय लेकात कसलं आलंय राजकारण. तुम्हाला नाही कळायचं. राजकारण करायचंच नाही ना. एक सांगू, शंभूराजांचं जाऊ द्या. सुनबाईंना भेटून घ्या. तिथे तर कसलं राजकारण नाहीये ना. नाही, घरातलाच मामला आहे म्हणून म्हटलं. हो, का नाही? भेटायला हवं तेव्हा ना.
हा विचार सुनबाईंनीही करायला पाहिजे होता, पण नाही केला. त्या सगळीकडे फिरतायत, मिरवतायत, पण आमचा महाल मात्र दिसला नाही त्यांना. येतील होत्या, तशा मनानं खूप चांगल्या आहेत. मग आम्ही वाईट आहोत का? काय हे थोरल्या बाईचे, तुम्ही खूप चांगल्या आहात. मग आतापर्यंत यायला हवं होतं ना सुनबाईंनी. आल्या नाहीत त्या. आत्ता वाट दिसली आमच्या महालाची. मातोश्री, आणि एकट्याच आला. शंभूराजे आले नाही. आमच्या अटकेची तयारी करतायत का? मातोश्रींना अटक करण्याचा विचार युवराज कधी करतील का हो? लक्षणं तर तशीच दिसताय. युवराजांना न भेटताच आपण लक्षणं सांगता आहात. युवराजांना भेटा, त्यांच्याशी बोला, मग कळेल तुम्हाला तुमच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेमच आहे. म्हणून तर एवढ्या चौकशा केल्या. आमच्या भावाच्या आडोशानं आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. मातोश्री, ऐकावं आमचं. छत्रपतींच्या घरात गृहकलह बरा नाही आणि सामोपचारानं, प्रेमानं सर्व गोष्टींवर उपाय निघतो. आपण खरंच युवराजांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. बघावं सकवारबाई साहेब, काय गैरसमज करून घेतला आम्ही. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही स्पष्ट बोलणार असाल तरच बोला. आम्हाला एवढंच वाटतं, घरात शांतता नांदावी. आमचंही म्हणणं तेच आहे. युवराज आलेत, आपण त्यांची भेट घ्यावी. युवराजांच्या मनात काहीच नाही हो मातोश्री. अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या असल्या तरीही युवराजांच्या मनात राग, द्वेष काहीच नाही. बाईसाहेब, आम्हाला एक कळत नाही. सुनबाई इथं आम्हाला भेटायला आल्या का शंभूराजेंची वकिली करायला आल्या? वकिली? वकिलीच की. आणि आत्ता आम्हाला जे काही बोललात ते जाऊन शंभूराजेंना सांगा. बघू धावत येत आहेत का? मातोश्री, युवराज मनानं खूप चांगले आहेत. सुनबाई, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, हे लक्षात ठेवा आणि मग बोला. आबासाहेबांनी मोठ्या विश्वासाने आपल्या पदरात शिक्के कट्यार सोपवली आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपल्या पदरात दिली. घराचं घरपण जपण्याचा वसा. भाऊसाहेब तर म्हणायच्या, येसू बाळा उठू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस, कोणालाही रुतू नकोस. समाधानाच्या दोऱ्यात आनंद, प्रेम, माया, आपुलकी, अगत्याची फुलं, माळ, आणि ती फुलं सुकू देऊ नकोस. आपली ती जबाबदारी. काय करावं आता? आबासाहेबांच्या स्वराज्याचा रथ आणि हा कावेरी तटापर्यंत विसारलेला संसाराचा गाडा, दोन्ही योग्य मार्गाने घेऊन जायचं असेल तर घर एका जुटीने, एका मुठीने राहिलं पाहिजे. जी काही आगळीक झाली असेल, कोणाचं चुकलं असेल तरी विसरून जायला पाहिजे. सर्वांशी सख्खं राहिलं पाहिजे. काहीही झालं तरी घर बांधून ठेवायला पाहिजे. हो, काहीही झालं तरी घर बांधूनच ठेवायला पाहिजे. शुक्रादनी, काय झालं? युवराज, तुम्ही थोरल्या मातोश्रींना भेटायला नाही गेला? सोयरा मातोश्री? हो.
युवराज, अहो मी काय विचारतोय, आपण मातोश्रींना भेटला नसाल तर जाऊन भेटावं. भेटणं गरजेचं आहे. येशू समुद्रात पाऊस आणि दिवसा दिवा व्यर्थ असतो, हे लक्षात ठेवा नेहमी.